Next lecture on trigonometry. This lecture contains the formulae for multiple and submultiple angles. Next is a formulae for formulas for these are formulas नाही म्हणत जेव्हा आपले फॉर्म्युली म्हणतात ओके फॉर्म्युलीज फॉर multiple excuse me and submultiple angles. तो फर्स्ट आपण ॲज ऑलवेज पहिल्यांदा फॉर्म्युलेज राईट डाऊन करून घेणार देन आपण एक एक एक्झाम्पल बघणार ओके मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगलचे तुम्ही ट्रिग्नोमेट्री तुम्हाला सांगितलं आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे अगेन डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन जे M2 आणि M3 ला आहे त्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्री आपल्याला यूज करावी लागते ओके सो हे जे फॉर्म्युलेज आपण इच लेक्चरला बघतो ते एका सेपरेट बुक मध्ये राईट डाऊन करून घ्या आणि लर्न करा ओके सो ट्रिग्नोमेट्री तो फर्स्ट फॉर्म्युलेज आहे टाइपचे ट्रिग्नोमेट्री रेशियो एक्सक्यूज मी रेशियोज ऑफ 2a म्हणजे sin 2a cos 2a tan 2a असे फॉर्म्युले आहेत आपल्याला कॉटचे वगैरे नाही बघायचे कॉट कोसेक चे फक्त sin cos tan चे फॉर्म्युले बघायचे ओके सो फर्स्ट ह्या पार्ट मधला जो फर्स्ट फॉर्म्युला आहे sin 2a चा तर sin 2a चा फॉर्म्युला आहे बघा 2 sin a into cos a मग तुम्हाला एक्झाम्पल्स येतात जसं तुम्ही प्रीवियस लेक्चर्स मध्ये बघितले की कोणता फॉर्म्युला कुठे यूज करायचा प्रूफ दॅट मध्ये वगैरे ओके सो sin 2a चा हा एक फॉर्म्युला आहे देन अजून एक फॉर्म्युला आहे बघा sin 2a चा तुम्हाला कोणत्या टाइपचे एक्झाम्पल आहे त्याच्यावरून तुम्ही डिसाइड करणार की कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे 2 tan a upon 1 plus tan square a ओके सो हा झाला sin 2a चा फॉर्म्युला ओके नाउ cos 2a चे फॉर्म्युले वन बाय वन राईट डाऊन करून घ्या जसे आपलं व्हिडिओ पुढे पुढे जाईल ओके सो पहिला फॉर्म्युला आहे cos square a minus sin square a हा फर्स्ट फॉर्म्युला आहे दुसरा फॉर्म्युला आहे 2 cos square a minus 1 ओके देन नेक्स्ट फॉर्म्युला आहे cos 2a चा 1 minus 2 sin square a ओके and the last formula आहे cos 2a चा 1 minus tan square a upon 1 plus tan square a ओके 1 minus tan square a upon 1 plus tan square a हे राईट डाऊन करून घ्या नेक्स्ट स्लाइडला तुम्हाला स्टार्टिंगला एक्झाम्पलला मी जेव्हा सॉल्व करेल तेव्हा फॉर्म्युला पण लिहिल की कोणता अप्लाय करायचा आहे आणि तुमचा व्हिडिओ स्टडी करताना साइडला सुद्धा फॉर्म्युले असू द्या त्याच्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला आहे tan 2a चा tan 2a चा फॉर्म्युला tan 2a चा फॉर्म्युला आहे एकच आहे 2 tan a upon 1 minus tan square a sin 2a चा जो आहे सेम तसंच आहे फक्त sin 2a मध्ये 1 plus sin tan आहे इथे 1 minus tan square एक आहे ओके हा झाला tan 2a चा त्याच्यानंतर नेक्स्ट ग्रुप ऑफ फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ 3a चे फॉर्म्युले ओके सो sin 3a चा फॉर्म्युला आहे 3 sin a minus 4 sin cube a ओके त्याच्यानंतर cos 3a चा फॉर्म्युला आहे 4 cos cube a minus 3 cos a and last tan 3a चा फॉर्म्युला आहे 3 tan a minus tan cube a upon 1 minus 3 tan square a okay so these are the group of formulas tan 2a and tan 3a okay so depend on this formula we will start with some examples
फर्स्ट आहे बघा, फर्स्ट एक्झाम्पल, इफ A इज इक्वल टू 60 डिग्री, म्हणजे जे आपण फॉर्म्युले बघितले त्यालाच व्हेरीफाय करायला येईल तुम्हाला. एक्झाम्पल, व्हेरीफाय दॅट if A is equal to 60 degree, verify that tan 2A is equal to 2 tan A upon 1 minus tan square A. ओके, सो आपल्याला A ची अँगलची व्हॅल्यू दिलेली आहे 60 डिग्री, त्याच्यावरून आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे की tan 2A is equal to 2 tan A upon 1 minus tan square A. सो फर्स्ट टेक LHS ची व्हॅल्यू काढून घ्या आणि देन RHS ची काढा. दोन्ही सेम आले तर आपल्याला जे दिलेलं आहे ते व्हेरीफाय होईल. ओके, सो tan 2A किती आहे 60 डिग्री, सो tan 120 डिग्री. आता हे आलं अलाइड अँगल, तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे की कसं करायचंय. 1 into 90 डिग्री प्लस 30 डिग्री. ओके, सो जर ऑड असेल तर आपण काय करतो, अपोजिट रेशो लिहायचं. सो टॅनच्या ऐवजी काय लिहिणार, कॉट लिहिणार, कॉट 30. ओके, आणि अँगलला साइन काय द्यायचं, ओरिजिनल. सो tan 120 आहे. ओके, सो tan 120 कुठे असतो, 120 असतो इथे 90 आणि इथे 90 म्हणजे 120 असतो सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन काय असतो, निगेटिव्ह असतो, हे आपण ऑलरेडी बघितलं आहे. ओके, आणि कॉट 30, सो कॉट 30 काय आहे, √3. तुमचं जो चार्ट दिलेला आहे तो आणा. सो आलं मायनस √3 आन्सर. ओके, ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या. त्याच्यानंतर RHS आहे 2 tan A upon 1 minus tan square A. ओके, सो 2 tan 60 डिग्री upon 1 minus tan 60 डिग्री त्याचा स्क्वेअर. ओके, सो 2 tan 60, सो tan 60 काय आहे, √3 आहे. ओके, आणि 1 मायनस √3 चा स्क्वेअर. ओके, सो 2 √3 अपॉन 1 minus 3 म्हणजे काय आलं, 2 √3 अपॉन 2 -2. ओके, 1 minus 3 -2, 2 गेला. आन्सर किती आलं, आन्सर किती आलं, -√3. याला आलं इक्वेशन नंबर 2. सो फ्रॉम 1 and 2 प्रूव्ह काय झालेलं आहे, tan 2A इज इक्वल टू 2 tan A अपॉन 1 minus tan square A. त्याच्यासाठी तुम्हाला अलाइड अँगल कसे फाइंड आउट करायचे, आणि जो आपला चार्ट आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओच्या ज्या व्हॅल्यूज आहेत 0 डिग्री, 30, 60, 45, 90, तर ते तुम्हाला लर्न पाहिजे. ओके, नसेल तर साईडला नोटबुक ठेवून मग एक्झाम्पल स्टडी करा. ओके, तर हे असं प्रूफ करायचं आहे. ठीक आहे, नाउ नेक्स्ट आहे, इफ A इज इक्वल टू sorry, if A is equal to 60 degree, again if A is equal to 60 degree, verify that cos 2A is equal to 1 minus sin square A. Okay, so take LHS cos 2A, cos 2 into 60 degree म्हणजे झालं cos 120 डिग्री. ओके, सो अलाइड अँगलनी cos 1 into 90 डिग्री प्लस 30 डिग्री. ओके, ऑड आहे, सो कॉसचा येणार sin 30 डिग्री, आणि साइन कशाचं देणार, ओरिजिनल अँगलचं कॉसचं. सो 120 आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस म्हणजे काय असतो, तुमचा एक्स ऍक्सिस असतो, आणि वाय काय असतो, साइन. ओके, सो सेकंड क्वाड्रंट मध्ये y पॉझिटिव्ह असतो आणि x निगेटिव्ह असतो, आणि x म्हणजे कॉस असतो. सो इथे आलं मायनस. ओके, सो sin 30, तो sin 30 काय असतं, 1/2 म्हणजे आन्सर येणार -1/2. ओके, हे आलं इक्वेशन नंबर 1. देन RHS 1 minus sin square A, so 1 minus sin 60 degree bracket square. Okay, so 1 minus sin 60, so sin 60 असतं √3/2 त्याचा स्क्वेअर. ओके, 1 मायनस इथं 2 sin स्क्वेअर आहे. प्रूफ काय करायचं आपल्याला, 2 sin स्क्वेअर आहे आपला फॉर्म्युला, नॉट साइन. सो 1 minus 2 into √3 चा स्क्वेअर 3 आणि 2 चा स्क्वेअर 4. सो आलं 1 minus 3/2. ओके, सो ह्याला खाली 1 कन्सिडर करायचं. सो 1 into 2 2 आणि वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 into 2 2 आणि 1 into -3 -3. सो 2 minus
3 minus 1 upon 2, equation number 2. So from 1 and 2 it is proved that cos 2a is equal to 1 minus 2 sin square a. Okay, so हे झालं आपलं example. So next type of example depends on the formulas we have seen. If sin a is equal to 0.4, find sin 3a. ओके, साइन ए ची व्हॅल्यू दिलेली, नॉट ए, साइन ए ची दिलेली आहे, त्याच्यावरून तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे साइन 3a ची व्हॅल्यू. ओके, सो आपण साइन 3a चा फॉर्म्युला बघितलेला आहे, तर तो फॉर्म्युला इथे आपण अप्लाय करणार आणि व्हॅल्यू फाइंड आउट करणार. ओके, सो साइन 3a चा फॉर्म्युला आहे 3 sin a minus 4 sin cube a. काय फॉर्म्युला आहे 3 sin a minus 4 sin cube a आणि आपल्याला sin a ची व्हॅल्यू दिलेली आहे. सो sin a पूर्ण a ची नाही दिलेली, sin a ची दिलेली. सो डायरेक्ट 0.4 minus 4 into 0.4 चा क्यूब. ओके, सो 3 into 0.4 1.2. ओके, आणि 4 चा क्यूब काय येतो 64 येतो आणि ते पॉइंट आहेत म्हणजे आपल्याला 0.04 into 0.064. बघा आपल्याला काय करायचं 0.4 into 0.4 म्हणजे काय आलं इथं 16 आलं आणि ते पॉइंट नंतर हा एक डिजिट आणि हा एक डिजिट म्हणजे 0.16. त्याला परत 4 नी मल्टिप्लाय करायचं कारण क्यूब आहे म्हणजे इथं 16 into 4 64 आणि हे पॉइंट नंतर इथं दोन डिजिट आहे इथं एक आहे. सो असं आपलं आन्सर येणार. ओके, आता हे सगळं बेसिक आहे बघा. सो 1.2 मायनस आता परत 4 नी मल्टिप्लाय करायचं आहे. 4 into 4 16, कॅरी आला 1, 4 into 6 24, 24 plus carry 1 25, कॅरी आला 2, 4 into 0 0 plus 2 2 आणि पुढचा 0. ओके, सो 1.2 minus 0.256. सो 1.2 minus 0.256. सो इथे 0 0 कन्सिडर करायचं. ओके, सो 10 आला इथे 10 मधून 6 गेला 4, इथे आला 9, 9 मधून 5 गेला 4. ओके, त्याच्यानंतर इथे आलं एक्सक्यूज मी इथे आलं 11. सो 2. ओके, सो 2 मधून 11 मधून 2 गेले आलं 9 आणि इथे आलं 0. सो आन्सर आलं 0.944. दिस इज युअर आन्सर ऑफ द साइन 3a. ओके, त्याच्यानंतर आपण बेस्ड ऑन दिस अजून 1-2 एक्झाम्पल बघूया. एक्सरसाइज मधले काही एक्झाम्पल्स बघूयात आपण. If sin a is equal to 1/2, find sin 3a. sin 3a ची फाइंड आउट करायची व्हॅल्यू जर sin a is equal to 1/2 आहे तर. ओके, सो sin 3a चा फॉर्म्युला अगेन 3 sin a minus 4 cos cube a. sin 3a चा फॉर्म्युला काय आहे 3 sin a minus 4 cos cube a. जर थीटा असेल तर थीटा मध्ये लिहायचं, आता a आहे सो a मध्ये लिहायचं. ओके, नाउ sin 3a ची व्हॅल्यू दिलेली 1/2. सो 3 into 1/2 into 4 into 1/2 चा क्यूब. सो इथे येणार 3/2. मल्टिप्लिकेशन मध्ये न्यूमरेटरचं न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरला. इथे पहिल्यांदा क्यूब करून घ्या. 1 चा क्यूब 1 आणि 2 चा क्यूब 8. 4/8. ओके, 4 1 चा 4, 4 2 चा 8. सो इथे आलं 3/2 minus 1/2. ओके, आणि जर बेस सेम असेल फ्रॅक्शन मध्ये तर डायरेक्टली एकदाच लिहायचा तो फ्रॅक्शन आणि वरती डायरेक्टली
सबट्रॅक्शन करून टाकायची. सो 3 - 1 2. सो आन्सर आलं 1. ह्यालाच तुम्ही दुसऱ्या वेळी तुम्हाला जर हे येत नसेल तर LCM नी करू शकता. इथे बघा 2 × 2 4 आलं. ओके, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन आणि वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 × 2 6 आणि 2 × इथं आलं 2. ओके, सो 6 - 2 4. 4/4 परत आलं 1. ओके, सो sin 3a ची व्हॅल्यू काय आली? 1 आली. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इफ a is equal to 30 degree, verify that sin 2a is equal to 2 tan a upon 1 plus tan square a. हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. सो फर्स्ट टेक LHS sin 2a. ओके, सो sin into 2 into 30 degree. सो इथे आपल्याला अलाइड अँगलची गरज नाही, डायरेक्टली 60 डिग्री आपल्याला ऑलरेडी चार्ट आहे. जो साइन 60 असतं √3/2. ह्याला आलं इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर RHS एक्सक्यूज मी 2 tan a upon 1 plus tan square a. सो 2 into tan a किती दिले आहेत तुम्हाला? 30 डिग्री. सो tan 30 डिग्री अपॉन 1 plus tan 30 डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, सो 2 × tan 30. सो आता sin 30 असतं 1/2 आणि cos 30 असतं √3/2. सो 2 2 जर गेले तर काय आलं? 1/√3 इज अ tan 30. ओके, आणि ते आलं 1/√3 चा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, इथे वरती आलं 2/√3 आणि खाली आलं 1 + 1/3. इथं 1 चा स्क्वेअर 1 आणि √3 चा स्क्वेअर 3. ओके, सो 2/√3 याला खाली फ्रॅक्शनचं डिनॉमिनेटरला करा. 1 × 3 3 आणि 3 + 1. सो आलं इथं 2/√3 upon 4/3. ओके, सो 2/√3 × 3/4. डिनॉमिनेटरचा फ्रॅक्शन वरती आल्यानंतर रेसिप्रोकल होणार. ओके, सो इथे आलं 3/2√3 आलं. मल्टिप्लिकेशन आहे डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरचं न्यूमरेटरला. तर ह्या 3 ला आपण कसं देऊ शकतो? √3 × √3. या 3 ला वरच्या आणि 2 × √3 डिनॉमिनेटरचं तसंच. याला कट केलं तर आलं √3/2 इक्वल टू सॉरी इक्वेशन नंबर 2. अँड फ्रॉम इक्वेशन 1 and 2 sin 2a इज इक्वल टू 2 tan a upon 1 plus tan square a. ओके, जर हे कळालं नाही तर मला सांगा, परत एकदा एक्सप्लेन करेल, पण इझी आहे एकदम. फक्त ह्या 3 ला आपण कसं लिहिलं? √3/√3. आणि हे जे आपण केलेले आहेत इथले कॅल्क्युलेशन हे एकदम आपण स्कूल लेवलला शिकलेलो आहे. सो मेन तुम्हाला इथे काय आहे की हे कसं काढायचंय? LHS इज इक्वल टू RHS. एकदा व्हॅल्यू टाकल्या की हे आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये की tan 30 ची व्हॅल्यू काय आहे? ओके, sin 60 ची काय आहे? दिस इज द ट्रिग्नोमेट्रिक पार्ट. आणि ह्या व्हॅल्यू टाकल्यानंतर जे कॅल्क्युलेशन करायचे दॅट इज अ बेसिक मॅथमॅटिक्स. ओके, सो हा जो फ्रॅक्शन आहे डिनॉमिनेटरचा तो वरती आणल्यानंतर त्याचा रेसिप्रोकल होणार, मल्टिप्लिकेशन होणार. नंतर आपण जे कट होते त्याला कट करणार आहे. त्याच्यानंतर 3 ला आपण √3 × √3 मध्ये लिहिलं बिकॉज आपल्याला हे आणायचं आहे बघा. सो खाली फक्त 2 राहायला पाहिजे. सो 3 ला आपण √3 × √3 मध्ये लिहिलं. √3 गेले, राहिलं √3/2. दॅट इज अ LHS. ओके, सो हे झालं आपलं नेक्स्ट एक्झाम्पल. आता बघा नेक्स्ट आहे एक्झाम्पल.
इफ tan theta is equal to b upon a, find the value of cos 2 theta, a cos 2 theta plus b sin 2 theta. ओके, सो आपल्याला tan theta दिलेला आहे b upon a, तर आपल्याला a cos 2 theta plus b sin 2 theta ची व्हॅल्यू बघायची. तर आपण sin 2a आणि cos 2a चे फॉर्म्युले लिहिलेले आहेत, मोर दॅन 1 आहेत. sin 2a चे 3 फॉर्म्युले आहेत, cos 2a चे 5 आहेत. तर त्यातला आपण tan वाला यूज करणार बिकॉज आपल्याला tan theta दिलेला आहे. ओके, सो पहिल्यांदा cos 2 theta काढून घ्या. सो cos 2 theta चा tan मधला जो फॉर्म्युला आहे तो आहे 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. ओके, cos 2a चा tan मधला फॉर्म्युला, tan मधलाच का लिहायचा बिकॉज आपल्याला tan theta ची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, सो tan square theta upon 1 plus tan square 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. ओके, सो इथे व्हॅल्यू टाका. tan theta ची b upon a आहे, सो tan square theta ची येणार b square upon a square. ओके, 1 प्लस इथे पण परत b square upon a square. तर डायरेक्ट कट होणार नाही. आधी न्यूमरेटरचं फ्रॅक्शन सॉल्व करून घ्यायचं, डिनॉमिनेटरचं फ्रॅक्शन सॉल्व करून द्यायचं. ओके, सो इथे करते, थोडंसं लेंदी आहे एक्झाम्पल. पहिले न्यूमरेटरचं फ्रॅक्शन सॉल्व करू. 1 into a square, नंतर ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर a square minus b square अपॉन डिनॉमिनेटर सॉल्व करून घ्या a square आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन a square plus b square. आता हे कट होणार म्हणजे राहिलं काय, a square minus b square अपॉन a square plus b square. ही आली व्हॅल्यू तुमची cos 2 theta ची. ओके, नंतर sin 2 theta. सो sin 2 theta tan चा फॉर्म्युला लिहायचा आहे 2 tan theta अपॉन 1 प्लस tan square theta. ओके, सो 2 b अपॉन a tan theta चे आणि इथं 1 प्लस b square अपॉन a square. ओके, सो इकडची साइड रफ करते. पहिल्यांदा राईट डाऊन करून घ्या. थोडंसं लेंथी एक्झाम्पल आहे. सो बघा आता, sin 2 theta इक्वल टू 2b अपॉन a आणि ते काय आलं a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर. तर फक्त एकच a जाणार आहे. ओके, सो राहिलं काय 2b अपॉन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता आपल्याला cos 2 theta ची व्हॅल्यू मिळाली, sin 2 theta ची मिळाली. आता ही व्हॅल्यू आपल्याला ह्याची व्हॅल्यू काढायची. ओके, सो ह्याच्यामध्ये टाकणार आहे sin 2 theta ची आणि cos 2 theta ची. सो इथे मी लिहून घेते cos 2 theta ची व्हॅल्यू आलेली a स्क्वेअर, ही व्हॅल्यू मायनस b स्क्वेअर आणि a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ओके, सो आपण आता इथे राईट डाऊन करूया नेक्स्ट पार्ट ऑफ अ एक्झाम्पल. सो आपल्याला फाइंड आउट करायचं आहे a cos theta प्लस a cos 2 theta प्लस a sin 2 theta. ओके, सो a cos theta ची व्हॅल्यू a ऑलरेडी आहे, a आणि cos 2 theta ची व्हॅल्यू आलेली आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ओके, प्लस b sin 2 theta. सो b sin 2 theta ची व्हॅल्यू आलेली आहे, b लिहिला, sin 2 theta ची व्हॅल्यू आलेली आहे 2b अपॉन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ओके, सो आता इथे मल्टिप्लिकेशन आहे, सो a नी डायरेक्ट मल्टिप्लाय होणार आहे. बघा इथं a क्यूब मायनस ab स्क्वेअर. ओके, अपॉन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ओके, प्लस b नी ह्याला मल्टिप्लाय होणार 2b स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता हे दोन फ्रॅक्शन आहे, हा एक आणि हा एक, त्याचा
डिनॉमिनेटर सेम आहे सो तो एकदाच लिहायचा आणि वरती इथे फ्रॅक्शनची ऍडिशन आहे तो डायरेक्ट करून टाकायची a क्यूब मायनस ab स्क्वेअर प्लस 2b स्क्वेअर ओके सो आता बघा a क्यूब मायनस ab स्क्वेअर प्लस 2b स्क्वेअर ओके सो ह्याच्यामध्ये काय येईल बघा आता a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ओके तर इथे बघा हा आपला इथलं ए आणि इथे ए स्क्वेअर होता सो एकच ए राहिलेला आहे तर ए लिहायचा राहिला सो हा ए वरती जाणार इथे येणार 2ab ओके सो हा ए राहिला आपल्याला ह्याचा सो इथे आलं 2ab स्क्वेअर 2 ने मल्टिप्लाय केल्यावर ओके जसं सांगितलं आता इथं डिनॉमिनेटर सेम आहे सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर नंतर वरती डायरेक्टली इथे सब ऍडिशन आहे सो ती होणार a क्यूब मायनस ab स्क्वेअर प्लस 2ab स्क्वेअर ओके सो एक ab आहे जसं 2x प्लस x प्लस 2x कसं असतं 3x ओके सो आता इथे बघा हा 1ab स्क्वेअर आहे आणि हा 2ab स्क्वेअर आहे सो प्लस 2 मायनस 1 म्हणजे a क्यूब तसंच आणि प्लस 2ab स्क्वेअर मायनस ab स्क्वेअर म्हणजे 1ab स्क्वेअर राहिला अपॉन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ओके आता पुढे त्याच्यातून आपल्याला कॉमन काढायचं सॉल्व करत राहायचं सिम्प्लिफाय सिम्प्लिफाय केल्यानंतर ह्याच्यातून a कॉमन काढायचा सो a जर कॉमन काढला तर a क्यूब मधून a कॉमन काढला तर a स्क्वेअर राहिलं आणि ab स्क्वेअर मधून a कॉमन काढला तर b स्क्वेअर राहिलं ओके अपॉन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मग a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर गेले मग राहिलं फक्त काय a सो दिस इज अ व्हॅल्यू ऑफ a cos 2 थिटा प्लस b sin 2 थिटा ओके पहिले sin 2 थिटाची व्हॅल्यू काढायची नंतर किंवा cos 2 थिटाची मग sin 2 थिटाची मग त्या व्हॅल्यू आपल्याला जी व्हॅल्यू फाइंड आउट करायची त्याच्यामध्ये टाकणार आता आपण टॅनचेच फॉर्म्युले का अप्लाय केले sin आणि cos ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी बिकॉज आपल्याला tan ची व्हॅल्यू दिलेली आहे ओके सो आता आपण अजून एक एक्झाम्पल बघूयात ह्याच टाइपचं मी ट्रिग्नोमेट्री मध्ये खूप सारे एक्झाम्पल सॉल्व करून घेणार आहे आणि तुम्हाला सॉल्व करायला सुद्धा देणार आहे पण सॉल्व करून मी जास्त घेणार आहे बिकॉज ट्रिग्नोमेट्री खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही मी जे एक्झाम्पल सॉल्व करून देईल ते एकदा स्टडी करा एकदा बघून सॉल्व करा आणि नंतर पुन्हा न बघता सॉल्व करा ओके सो नेक्स्ट टाइपचं एक्झाम्पल आहे बघा इफ tan theta is equal to 2/3 same मगाच find the value of 3 cos 2 theta plus 2 sin 2 theta okay so again tan चा फॉर्म्युला यूज करा cos theta आणि cos 2 theta आणि sin 2 theta साठी बिकॉज आपल्याला tan theta ची व्हॅल्यू दिलेली सो sin 2 theta काढा किंवा cos 2 theta कोणताही आधी काढा 1 मायनस सॉरी फॉर्म्युला आपला रॉंग झाला फॉर्म्युले लर्न करा 2 tan theta अपॉन 1 प्लस tan square theta ओके 2 tan theta अपॉन 1 प्लस tan square theta सो tan theta ची व्हॅल्यू दिलेली आहे 2/3 1 प्लस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर सो इथे आलं 4/3 आणि खाली आलं 1 प्लस 4/3 चा स्क्वेअर 9 ओके ह्याला सिम्प्लिफाय करा sin 2 theta is equal to 4/3 खाली ऍडिशन आहे सो ऍडिशन करा 1 into 9 9 आणि वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन सो आन्सर आलं 4/3 आणि 13/9 ओके सो 3 1 जा 3 3 3 जा 3 सो इथे कसं आलं बघा 4/1 into 3/13 ओके सो इथे आलं 12/13 सॉरी 12/13 आन्सर आलं sin 2 थिटाचं ओके नाउ cos 2 थिटा cos 2 थिटाचा फॉर्म्युला 1 मायनस tan स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा सो 1 मायनस tan थिटा काय 2/3 सो tan स्क्वेअर थिटा काय येणार 4/9
इथे काय येणार 1 + 4/9. तर पहिले वरचं फ्रॅक्शन इन न्यूमरेटरचं सॉल्व करा. 9 - 4. ओके, देन खालचं 9 + 4. सो हे 9 9 गेले. इथे आलं 9 - 4 5 आणि 9 + 4 आलं 13. ओके, सो cos 2 थिटाची व्हॅल्यू 5/13 आणि sin 2 थिटाची व्हॅल्यू 12/13. ओके, नाव आपल्याला ज्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ती आपण फाइंड आउट करून घेऊ. काय फाइंड आउट करायचं आपल्याला? 3 cos 2 theta plus 2 sin 2 theta. ओके, cos 2 theta ची व्हॅल्यू काय आलेली आहे? 5/13 प्लस 2 into sin 2 theta ची काय आली? 12/13. सो इथे आलं 3 into 5 15/13 प्लस 2 into 12 24/13. ओके, सो इथे डिनॉमिनेटर सेम आहे तो एकदाच लिहायचा आणि वरती डायरेक्ट ऍडिशन करून टाकायची. 15 + 24. क्रॉस मल्टिप्लिकेशन कधी करायचं आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन जर बेस सेम नसेल तर, जसं इथे होतं. इथं बेस सेम नाहीये, सो 1 × 9 9 केलं आणि मग वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथं बेस सेम आहे सो करायची गरज नाही. जरी तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व्ह केलं तरी तुमचं सेम आन्सर येणार आहे. ओके, सो 5 + 4 9 आणि 1 + 2 3/13. ओके, सो 13 × 3 किती आलं? 39. सो 13 1 जा 13, 13 3 जा 39. सो आन्सर काय आलं? 3 आलं. हे झालं तुमचं नेक्स्ट एक्झाम्पल. Now next example, if tan A is equal to 1/2, tan B is equal to 1/3, find the value of tan 2A plus B. ओके, थोडं वास्ट एक्झाम्पल आहे, इझी आहे, फक्त वास्ट आहे. आता आपण tan 2A tan 3A चे फॉर्म्युले बघितले आणि tan 2A प्लस म्हणजे tan A plus B आपण ऑलरेडी प्रिव्हियस पार्ट मध्ये बघितलेला आहे. सो आपल्याला ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो आपण काय लिहिणार बघा, tan 2A plus B. तर हा फॉर्म्युला आता आपण जे फॉर्म्युले tan 2A आणि tan 3A चे लिहिले, पण tan A plus B चा नाही लिहिलेला. मग आपण ऑलरेडी बघितलेला आहे बघा, tan A plus B चा फॉर्म्युला आहे बघा, tan A प्रीवियस लेक्चर्स बघा प्लस tan B, tan A plus tan B अपॉन 1 मायनस tan A into tan B. हे आपण बघितलेलं आहे. फक्त आता इथे A काय आहे 2A आणि B काय आहे B चा आहे. सो आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये लिहिणार tan 2A प्लस tan B अपॉन 1 मायनस tan 2A into tan B. आता tan B तर आपल्याला डायरेक्टली दिलेला आहे, तर tan 2A साठी आता tan 2A आपण सेपरेट फाइंड आउट करणार. आपण जे आता स्टार्टिंगच्या लेक्चरला फॉर्म्युला बघितला त्याच्यावरून. तर tan 2A चा फॉर्म्युला आहे बघा 2 tan A अपॉन 1 plus tan square A. सॉरी 1 minus tan square A, not 1 plus tan square A. sin 2A च्या अपोजिट. आणि आपल्याला 2 tan A ची व्हॅल्यू दिलेली आहे 1/2, 1 minus tan square A. tan A ची व्हॅल्यू 1/2. सो tan square A ची 1/4. 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 चा स्क्वेअर 4. सो tan 2A इक्वल टू 2 into 1/2. इथे 2 2 गेलं, सो आलं 1. आणि खाली सबट्रॅक्शन करू घ्या फ्रॅक्शनची, 4 मायनस 1. सो इथे आलं 1/3/4. सो tan 2A ची व्हॅल्यू आली
1 तसंच आणि त्याला 4/3 खालचा फ्रॅक्शन वरती नेला रेसिप्रोकल केला. सो आन्सर आलं 4/3 कशाचं tan 2a चं. सो tan 2a ची जी व्हॅल्यू आलेली आहे 4/3 ती इथे टाकून द्यायची. tan b तर आपल्याला डायरेक्टली दिलेलाच आहे आणि आपल्याला ह्याचा आन्सर मग फाइंड आउट होईल. ओके, सो पुट द व्हॅल्यू ऑफ tan 2a in equation 1. ओके, सो आता बघा काय मिळेल आपल्याला. इक्वेशन 1 मध्ये आपण tan 2a ची व्हॅल्यू टाकू. tan 2a साठी आपण ह्या लेक्चर मध्ये जे स्टार्टिंगला फॉर्म्युला बघितले तो यूज केला आणि tan 2a plus b साठी पहिल्यांदा आपण फॉर्म्युला जो आपण प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये बघितलेला आहे तो यूज केला. ओके, सो आता इक्वेशन 1 मध्ये आपण व्हॅल्यू टाकूयात tan 2a ची. सो tan 2a ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाकूया. सो tan 2a काय आलेला आहे आपला 4/3. tan b ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 1/3. नंतर 1 मायनस tan 2a ची व्हॅल्यू 4/3 इंटू tan b ची 1/3. ओके, सो इथे बघा सेम आहे. सो वरती इथे 3 आलं आणि 4 + 1 5 आलं. ओके, डिवाइड बाय 1 मायनस पहिले ह्याचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. 4 × 1 4 आणि 3 × 3 9. मल्टिप्लिकेशन फ्रॅक्शन मध्ये न्यूमरेटरचं न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरला. हे बेसिक गोष्टी तुम्हाला मी सारख्या सांगते. आणि खाली आता इथं 4/9 आहे आणि इथं 1 आहे. सो 1 इथे क्रॉस मल्टिप्लिकेशननी सॉल्व्ह करा. 9 - 4. सो 5/3 5/3 upon 9 - 4 5 5/9. Okay, so 5/3 into 9/5. 5 5 गेलं, 3 1 जा 3, 3 3 जा 3. सो आन्सर आलं फक्त 3. हे झालं आन्सर. ओके, सो हे झाले काही बेसिक एक्झाम्पल्स ऑन द फॉर्म्युले. नेक्स्ट लेक्चरला आपण प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल बघू ह्या फॉर्म्युलानी 2a आणि 3a च्या फॉर्म्युलानी. आणि आज जे आपण एक्झाम्पल्स बघितले आहे त्याचे तुम्हाला मी एक्झाम्पल सॉल्व्ह करायला देते.